आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। सुरुवात करूयात पावसाच्या बातम्यांनी। बीड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय। शिरूर कासारमध्ये दमदार पाऊस। सिंदफना नदीला पूर आलाय। पुराचं पाणी परिसरामधल्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरलंय। सिंदफना नदीने रौद्र रूप धारण केलं असून तहसील प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। सोलापूरच्या वेळापूर भागामध्ये रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला। अतिवृष्टीमुळे अकलूज ते सांगोला या मार्गावरील घुमारे ओढ्यावरती जो पूल आहे या पुलावरती सुद्धा पावसाचं पाणी आलं। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये पावसाचं थैमान। आगळ गावामध्ये चांदणी नदीची पूरस्थिती कायम। नदीला पूर आल्यामुळे बार्शी तालुक्यामधल्या काही गावांचा संपर्कही तुटलाय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामधील अनेक गावांमध्ये काल मुसळधार पावसाची हजेरी। तालुक्यामधील वागदरी गावामध्ये नाल्याला प्रचंड पाणी। अक्कलकोट तालुक्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे नदी आणि नाले आणि ओढ्यांना सुद्धा पूर आलाय। अहिल्यानगरमध्ये रात्री पावसाची दमदारपणे हजेरी। पावसामुळे सीना नदीला पूर आलाय। शिवाजीनगर रोड, नालेगाव आणि बोल्हेगाव या भागामधील जनजीवन विस्कळीत झालं। लातूरच्या औसामध्ये रात्रभर अतिवृष्टी। भेटा, अंदोरा या गावांचा संपर्क तुटला। मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामधील डोधरा नदीला पूर आलाय। रुमणा गावामध्ये नदीचं पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। काही वृद्धांना आणि लहान मुलांना गावामधील तरुणांनी पाठीवरती बसवून सुरक्षित ठिकाणी हलवलंय। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। सिंदखेड राजा तालुक्यामधील रुमणा, देवखेड, सोनोशी आणि वर्दडी या गावांना फटका बसलाय। शेतांना तलावाचं स्वरूप आलंय। घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं। मोठं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये पावसाची दमदारपणे हजेरी। घाट शेंद्रा गावामधल्या घराघरामध्ये पावसाचं पाणी शिरलंय। जालन्यामधल्या अंबड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। नालेवाडी, रेणापुरी, दयाळा, भांबेरी या गावामध्ये उभी पिकं पाण्याखाली। मांगणी नदीला पूर आला। रेणापुरी, दयाळा आणि भांबेरी गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय। जालन्याच्या सेवली गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। रात्रीमधून झालेल्या या पावसामुळे गावामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालंय। जालन्यामधल्या बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। शेताला तलावांचं स्वरूप। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। तालुक्यामधील सेवली, धारा, पाथरूड, उमरी, शिवनगर, उखळी या परिसरामध्ये शेतांना तलावांचं स्वरूप आलंय। जळगावमधील पाचोरा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाल्यांना पूर आलाय। नदीकाठावरच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला। धाराशिवच्या भूम तालुक्यामधील बाणगंगा नदीला पूर। लाखी इथे नदीकाठच्या शेतशिवारामध्ये पाणीच पाणी। पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अनेक गावं आणि शहरामधल्या सखल भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचं नुकसान झालं। धाराशिवच्या भूम इथे पुराच्या पाण्यामध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झालाय। मुसळधार पावसामुळे हिवरडा इथल्या पाझर तलाव सुद्धा फुटला। भूममधील बाणगंगा, नळी, बेलगाव, अंतरगाव, लाखी इथल्या नद्यांना पूर आलाय। अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरामधल्या साहित्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। धाराशिवच्या परांडा तालुक्यामधील देवगावमध्ये पुराच्या पाण्यामुळे लोकांनी घराच्या पत्र्यावरती जाऊन आसरा घेतलाय। देवघर खुर्द इथे चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले। धाराशिवच्या भूम आणि परांडा तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार। चांदणी नदीने रौद्र रूप धारण केलं असून चावडी, शाळा आणि घराघरामध्ये पाणी। जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान। आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।